हॅलो एव्हरीवन, आज आपण करणार आहोत एक सुंदरशी हेअरस्टाईल. काही कार्यक्रम असला, लग्न असलं, काही असू दे, आपल्याला काय असतं, आपली हेअरस्टाईल. आपल्याला हेअरस्टाईल येत नसेल का, मग आपण कोणाला तरी सांगतो का माझी हेअरस्टाईल करते का गं, माझी हेअरस्टाईल करते का गं. नाही तर मग आपल्याला पार्लरमध्ये जावं लागतं. कधी कधी काय होतं की पार्लरमध्ये जायला पण आपल्याकडे वेळ नसतो. तर त्यामुळे आपण स्वतः हेअरस्टाईल जर करायला शिकलो तर आपल्याला कोणाची गरज पण पडत नाही आणि आपण स्वतः हेअरस्टाईल करू शकतो कधी पण. तर अशा पद्धतीने हा आंबाडाचा आहे, पण एक मी वेगळ्या पद्धतीने आंबाडा तयार केलेला आहे. तर तुम्ही घरच्या घरी स्वतःचा आंबाडा घालू शकता आणि दिसायला पण इतका प्रोफेशनल दिसतो, सुंदर दिसतो ना. का समोरचं लगेच विचारतं का कुठून केली का हेअरस्टाईल, छान दिसते. मग स्वतः आपण म्हटलं ना आपण केली तर आपल्याला पण भारी वाटतं, आपल्याला कोणाची गरज पडत नाही. मग अशा पद्धतीने जर तुम्ही बघून शिकलात आणि केली तर खरंच छान दिसते ही हेअरस्टाईल. हॅलो एव्हरीवन, आज आपण करणार आहोत एक सुंदरशी हेअरस्टाईल. काही कार्यक्रम असला, लग्न असलं, काही असू दे, आपल्याला काय असतं, आपली हेअरस्टाईल. आपल्याला हेअरस्टाईल येत नसेल का, मग आपण कोणाला तरी सांगतो का माझी हेअरस्टाईल करते का गं, माझी हेअरस्टाईल करते का गं. नाही तर मग आपल्याला पार्लरमध्ये जावं लागतं. कधी कधी काय होतं की पार्लरमध्ये जायला पण आपल्याकडे वेळ नसतो. तर त्यामुळे आपण स्वतः हेअरस्टाईल जर करायला शिकलो तर आपल्याला कोणाची गरज पण पडत नाही आणि आपण स्वतः हेअरस्टाईल करू शकतो कधी पण. तर अशा पद्धतीने हा आंबाडाचा आहे, पण एक मी वेगळ्या पद्धतीने आंबाडा तयार केलेला आहे. तर तुम्ही घरच्या घरी स्वतःचा आंबाडा घालू शकता आणि दिसायला पण इतका प्रोफेशनल दिसतो, सुंदर दिसतो ना. का समोरचं लगेच विचारतं का कुठून केली का हेअरस्टाईल, छान दिसते. मग स्वतः आपण म्हटलं ना आपण केली तर आपल्याला पण भारी वाटतं, आपल्याला कोणाची गरज पडत नाही. मग अशा पद्धतीने जर तुम्ही बघून शिकलात आणि केली तर खरंच छान दिसते ही हेअरस्टाईल.